नवी मुंबई नेटवर्क। मुंबई के बाद नवी मुंबई करों को निजीकरण का शौक देने को बेताब। अडानी ग्रुप के खिलाफ पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत के नेतृत्व में अडानी के शौक से आम नवी मुंबई करों को बचाने के लिए नवी मुंबई के सुशिक्षित युवकों के साथ उन्होंने शौक सतर्क आंदोलन छेड़ा है। हाल ही में इसी को लेकर वाशी स्थित रघुलीला बैंक्वेट हॉल में आयोजित पत्रकार परिषद में दशरथ भगत ने पूंजीपति अडानी को सीधे टक्कर देने के लिए नवी मुंबई के एजुकेटेड यंगस्टर्स को मैदान पर उतारा है। बता दें कि अडानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड कंपनी ने अडानी इलेक्ट्रिसिटी नवी मुंबई के नाम से बिजली वितरण लाइसेंस के लिए आवेदन किया है। इस आवेदन को स्वीकार कर आपत्तियां और सुझाव भी अब मंगवाए गए हैं, जिसके तहत कंपनी ठाणे शहर, नवी मुंबई, पनवेल, खारघर, तलोजा, उरण में बिजली की आपूर्ति कर सके। मगर नवी मुंबई में अडानी के एंट्री से कहीं भविष्य में मनमाने बिजली बिल का शौक आम जनता की जेबों पर न लगे। अडानी के प्रस्ताव में बिजली के रेट स्लैब की अधूरी जानकारी देकर जनता को गुमराह रखने का शौक न लग जाए। यही कारण है कि यंगस्टर्स की मदद से 34 मुद्दों को लेकर दशरथ भगत ने अब यलगार पुकारा है, जहां इस आंदोलन में नवी मुंबई के BMS, MBA, कॉमर्स ग्रेजुएट यंगस्टर्स ने अब अपनी आवाज बुलंद की है। दशरथ भगत ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि अडानी के शौक से नवी मुंबई करों को बचाने के लिए शौक सतर्क आंदोलन छेड़ा गया है। या ठिकाणी सतर्क हा नाव दिलेला आहे। शॉक हा सर्वांना लागणार आहे, शॉक हा सर्वांना लागणार आहे आणि सतर्कचा अर्थ आम्ही सतर्क करतो। फक्त आम्ही का कोणी जबाबदारी घ्यावी, आम्ही कर्तव्य करतोय म्हणून नाव दिले सतर्क आंदोलन। हा आंदोलन नागरिकांनी पुढे न्यावं, विविध घटकांनी पुढे न्यावं, विविध संघटनांनी पुढे न्यावं। आम्ही सतर्क केले हो, असा साधा सिंपल यातला आहे आणि आम्ही पुढे घेऊन जाऊ। वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर येऊ, वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर या विद्यार्थी त्यांचं आयुष्य पुढे जायचं आहे। यांचा पगार येईल यांना 20,000 रुपये आणि बिल येईल ते 25,000 रुपये, मग खायचे काय? काय म्हणते उद्या यांचं, कारण आज नोकरी मिळत नाही, नोकरी मिळते 15,000 रुपये पगार नाही। आज हे लोक MBA आहेत, यात इंजिनियर आहेत, मास्टर केलेले आहे। आज याने विचारा जर त्या ठिकाणी फ्रेशर म्हणून त्या ठिकाणी नोकरी मागायला गेले, पहिली नोकरी नाही आहे, नोकरी नाही तर छोकरी नाही, वास्तवता आहे। हा काही यांची जबाबदारी आहे असं नाही ना, यांचं कर्तव्य आहे। हा प्रश्न जनतेसमोर आणावा, ही समस्या जनतेसमोर आणावी। या विद्यार्थ्यांनी स्वतःचा जो काय आनंद आहे, खुशी आहे ती बाजूला ठेवून एक जबाबदारी नाही तर कर्तव्य म्हणून निभावलेलं आहे। पण ज्याची जबाबदारी आहे, महानगरपालिकेची जबाबदारी आहे, सामाजिक संस्थांची जबाबदारी आहे, काही पक्षांची जबाबदारी आहे, काही विविध घटकांची जबाबदारी आहे, त्यांनी का घबरावं? या विद्यार्थ्यांनी सांगितलं घ्या सर्वांनी, हा का आमचा एकट्याचा विषय नाही आहे, आम्ही फक्त सांगितलं। या मुवमेंटला जनतेने ठरवायचं, नागरिकांनी ठरवायचं जो बाधित होणार आहे, जो कारण आताच अडानी जर त्या ठिकाणी बाउन्सर घेऊन, बाउन्सर म्हणजे गुंड, बाउन्सर म्हणजे कोण? गुंडच ना हो। MECBचा माणूस आपल्याकडे लाईट पाका का येतो तो एकटाच असतो, त्याला सरकार आहे तो, सरकार म्हणजे आम्हीच, सरकार म्हणजे कोण? सरकार म्हणजे आम्हीच। आणि तो सरकारला आम्ही काही सांगू शकतो, हे बाजू रे जर समजून घे, सरकार द्या भाऊ समजून घेतो, हा सरकार आहे का? जर 4-4, 5-5 बाउन्सर जर त्या ठिकाणी आणले, बाउन्सर म्हणजे कोण? गुंडेच ना हो। जो माझा जो सर्वसामान्य नागरिक तो कशा पद्धतीने त्या बाउन्सरला, त्या गुंडाला फेस करणार आहे? आणि म्हणून ही फार भयानक होणार आहे। फक्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे अधिक वेळ मिळावं, ही परवानगी घेण्यासाठी परवाना देऊ नये, अधिक वेळ द्यावं आणि या ठिकाणी MRCने अधिक लोकांना कॉल करावं असं या ठिकाणी आव्हान करतात। की हे आव्हान करतात की टाटाने सुद्धा यावं, टाटाला हात जोडून पोरांनी विनंती करतात, टाटाने यावं, रिलायन्सने यावं, MECB आहेच त्या ठिकाणी। मग या ठिकाणी आव्हान केलेलं आहे ना, यांच्या आव्हानाचा मान नागरिकांनी तो प्रेशर करावा, सोशल मीडिया चालवावी, फेसबुक चालवावं आणि सरकारला सांगावं
की सर्वांनी या इथे याचं ऑप्शन करा. इस दौरान दशरथ भगत के इस आंदोलन में कृष्णा पांड्या, ओमकार कदम, रोहित मात्रे, अलीश पटेल, हरीश पिल्लई, प्रथमेश चौहान, अनिकेत चंदन, तेजा, मयूर पाटिल, तनय भगत शामिल हैं. इन युवाओं ने अडानी ग्रुप के अडानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड कंपनी से सवाल किया है कि स्लैब रेट क्या होंगे, सालाना कितनी दरों में रेट बढ़ेगा, कमर्शियल, रिहायशी और प्रकटग्रस्तों के लिए क्या रेट स्लैब होंगे, शिकायतों का निवारण के लिए शिकायत निवारण कक्ष का नियोजन है क्या, कंपनी के वर्तमान इश्तिहार में नवी मुंबई के दर्ज एड्रेस का कोई नामो निशान नहीं. इस प्रकार के अनेकों प्रश्न उठाते हुए उन्होंने अडानी की नवी मुंबई में एंट्री पर ही संदेह व्यक्त किया है. खरं तर नानांनी हा विषय आमच्या लक्षात आणून दिला 15 दिवसा अगोदर. त्यानंतर मी आणि माझे सर्व मित्र सातत्याने त्या प्रोजेक्टवर आम्ही रिसर्च करत आहोत आणि त्या रिसर्च झाल्यानंतर आम्ही काही मुद्दे घेऊन आलेलो आहे तुमच्यासमोर, जे आपल्याला भविष्यामध्ये सामान्य नागरिकांना समस्यादायक किंवा धोकादायक ठरू शकतात. नवी मुंबईमध्ये येणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी ही कंपनी प्रायव्हेट कंपनी आहे, ही कुठली गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन नाही आहे. प्रायव्हेट कंपनीचा गोल हाच असतो की प्रॉफिट मॅक्झिमायझेशन किंवा नफा तोटा बघणं. ती कंपनी या ठिकाणी ग्राहकांची सेवा न बघता ते एक प्रॉफिट बघणार आहे आपली. सध्या आपल्याला नवी मुंबईमध्ये MSCB ही इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते. MSCB ही एक गव्हर्नमेंट बॉडी आहे, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. MSCBचं हे काम आहे की ग्राहकांची सेवा करणं. त्यांचं काम असं हे काही नाही आहे की प्रॉफिट मॅक्झिमायझेशन किंवा असं काही त्यांचा गोल नसतो. MSCB ही गव्हर्नमेंट बॉडी आहे. नव्याने अदानी इलेक्ट्रिसिटी नवी मुंबईमध्ये आल्यानंतर ते जरी आपल्याला कमी दरामध्ये विद्युत पुरवठा करतील, पण भविष्यामध्ये काय, भविष्यामध्ये ते त्यांच्या दरवाढी करतील आणि त्या दरवाढीचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांवर होणार आणि ते देखील आपल्याला परवडणार नाही. याचं उदाहरण म्हणून मी बंजारा समाजातून येतो. माझ्या समाजामध्ये लेबर कामगार, नाका कामगार, मिस्त्री किंवा रोजची मजुरी घेऊन काम करणारे यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जर ही प्रायव्हेटायझेशन झाली आणि प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर यांचा दरवाढ झाला भविष्यामध्ये, ते दरवाढीचा परिणाम तुमच्या आणि आमच्यापेक्षा जास्त ते रोजची मजुरी घेऊन काम करणारे जे नागरिक आहेत त्यांच्यावर याचा परिणाम जास्त प्रमाणात होईल. आणि या ठिकाणी MSCB नवी मुंबईमध्ये इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते, इलेक्ट्रिसिटी सप्लाय प्रॉपर आहे, असं काही पॉइंट नाही आहे की काय कुठे प्रॉब्लेम येतोय. जर इलेक्ट्रिसिटी सप्लाय MSCB ची प्रॉपर आहे तर नवी मुंबईच्या नागरिकांवर प्रायव्हेटायझेशनचा आणि प्रायव्हेट कंपनीचा बोज कशासाठी आणि नवी मुंबईच्या नागरिकांवरच कशासाठी. आणि माझा दुसरा मुद्दा असा आहे की अदानी इलेक्ट्रिसिटीने पुढे येऊन त्यांनी हे क्लिअर करावं की पुढे भविष्यामध्ये त्यांचे रेट प्लॅन काय असतील किंवा एव्हरी इयर त्यांचं अप्रिसिएशनचं पर्सेंटेज किती असेल पर युनिट प्राइस मध्ये, हे त्यांनी पुढे येऊन ग्राहकांसमोर ठेवावं की पर इयर त्यांचं पर युनिट मध्ये किती परसेंटेज अप्रिसिएशन असेल प्राइस मध्ये. यहाँ पे आने वाला है तो सब टीम मेंबर्स ने मिलकर डिसाइड किया कि हम इसके ऊपर रिसर्च करेंगे और रिसर्च करके ये मालूम पड़ा कि अदानी को यहाँ आने की ज़रूरत ही नहीं है, क्योंकि MSCB ऑलरेडी नवी मुंबई से और नवी मुंबई महानगर पालिका से 500 करोड़ एवरी मंथ इनकम जनरेट कर रहा है, जिसका ईयरली प्राइस होता है ऑलमोस्ट 6,000 करोड़. तो इतना इनकम MSCB जब जनरेट कर रही है सिर्फ नवी मुंबई महानगर पालिका से, तो यहाँ अदानी के आने की कोई ज़रूरत नहीं है. और अगर अदानी यहाँ पे आ भी रहा है तो उसने अपने बिजनेस प्लान के अंदर कोई भी प्राइस स्ट्रक्चर दिया नहीं है कि स्लैब 1, स्लैब 2, स्लैब 3, या तो जितने भी इंडस्ट्रीज है, माइक्रो बिजनेसेस है, स्मॉल बिजनेसेस है, वो लोग के लिए क्या प्राइस यूनिट होगा, एक गरीब आदमी के लिए क्या प्राइस यूनिट होगा और सामान्य आदमियों के लिए भी क्या प्राइस यूनिट होगा. जब तक वो ये चीज स्पर्श नहीं करेगा तब तक हमें ये नहीं समझेगा कि वो कितना प्राइस अलोकेट करने वाला है हर स्लैब के लिए. अदानी अपना इलेक्ट्रिसिटी जब लोगों को डिस्ट्रीब्यूट करेगा तो उसके अंदर लोगों को नए मीटर्स इंस्टॉल करने पड़ेंगे, और ये नए मीटर्स का भी उसने प्राइजेशन अपने बिजनेस प्लान के अंदर दिया नहीं है. उसने सिर्फ बिजनेस प्लान के अंदर इतनी चीज बताई है कि वो बस एक अच्छा इलेक्ट्रिसिटी प्रोवाइड करेगा विदाउट एनी कटआउट्स. तो लोगों को ये तकलीफ होगी प्राइस को लेके,
और उसको अपने बिजनेस प्लान के अंदर स्पेसिफिकली बताना चाहिए कि पर यूनिट का प्राइस क्या होगा। हम लोग को कोई भी टेक्निकल नॉलेज या तो कोई भी चीज का नॉलेज नहीं है इलेक्ट्रिसिटी को लेके, बट जितना रिसर्च किया उसके अंदर से हमको ये समझा है कि उसको 5 रुपीज 50 पैसे में पर यूनिट इलेक्ट्रिसिटी मिलने वाला है। तो वो हमें 10 रुपए में देगा, 15 रुपए में देगा, 20 में देगा, वो हमें नहीं मालूम। जब तक वो अपना पॉइंट क्लियर आउट नहीं करेगा कि वो क्या रेट देने वाला है, तब तक गरीब आदमी, जो मॉडर्न पीपल है, गरीब आदमी है, वो सब लोग को कितना फायदा होगा कितना नहीं होगा ये भी उसको बताना चाहिए कि मैं गरीबों के लिए इतना यूनिट्स फ्री रख सकता हूँ या तो मैं ये सुविधा प्रोवाइड करूंगा। मेरा नाम आलिश मुनावर पटेल है और मैं खैरने गांव का ग्रामस्थ नागरिक हूँ। एंड बीइंग अ सिटीजन ऑफ नवी मुंबई, आई फील दैट MSEB एंड MERC should conduct a social impact assessment to see what are the impacts of granting the license to Adani Electricity Navi Mumbai Limited and the ways to tackle it. Navi Mumbai Municipal Corporation, being a self-governing body, is the local guardian of the citizens of Navi Mumbai, and it is the largest consumer of electricity on basis of public money. Based on the findings from our research, we found out that from the statistics and data meetings and various MSEB officers that MSEB is a perfectly working, profitable company, and hence we don't see the need for a private company to take over the geographical area covered by MSEB to supply the electricity. The question here arises that why is there the need of another company to supply electricity when MSEB has been doing it for the past decades? Still, if MSEB wants to give any other company the license to distribute electricity, they should give it to the NMMC. We as citizens and voters would like our representatives in the NMMC to take up this topic and ask them for the permission to allow us to supply electricity, which will increase the local job opportunities and it will also generate revenue for the city. So we would like and we would want that MERC and MSEB should not grant license to Adani Electricity Navi Mumbai Limited until and unless fresh elections are there and a local governing body is formed. Since we, being the local people, have given the government our lands to supply us electricity, what will happen if the government gives it to the Adani Electricity Navi Mumbai Limited? What are the advantages of it for the locals? What are the advantages of it to the locals? So we, being the locals, want that Adani Electricity Navi Mumbai Limited should give us a concession of 5 to 10% in the bill to the local villagers and as well provide local job opportunities to the local villagers. And also the grace period of MSEB is 15 days. So we would want that Adani Electricity Navi Mumbai Limited should at least give a grace period of 30 days for the payment of bill. एक लोकल बॉडी पण लायसन्ससाठी अप्लाय करू शकते. असाच हे विषय चालला आहे मुंबईमध्ये. BMC ची अंडरटेकिंग बेस्ट ती मुंबईमध्ये इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते. मग माझा विषय असा आहे की आपली पालिकांनी लायसन्स काय अप्लाय करू नये. अगर आपल्या पालिकांनी लायसन्स अप्लाय केला तर MSEB अप्रॉक्सिमेटली मंथली रेव्हेन्यू MSEBचा आहे 500 crores वाशी डिव्हिजन मधून. मग हाच रेव्हेन्यू आपला MSEB ला जो भेटतो तो NMMC ला भेटू शकतो. रेव्हेन्यू भेटला आपल्याला, NMMC ने अगर आपली इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट मध्ये हे सप्लाय चालू केली तर जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटतील लोकल बॉडीजला, लोकल पीपलला. अजून ऍक्सेस साठी पण आपला अगर काय प्रॉब्लेम असतो तर आपण डायरेक्ट MSEB कडे जातो. आता असाच हा प्रायव्हेट झाला तर आपल्याला काय गॅरंटी आहे की प्रायव्हेट बॉडी आपल्याला हे म्हणजे आपले सगळे सॉल्व्ह करतील प्रॉब्लेम्स. तर आपण NMMC कडे डायरेक्ट जाऊ शकतो की आमचा असा प्रॉब्लेम आहे, हा सॉल्व्ह करून द्या, आणि ते देतील कारण की ते गव्हर्नमेंट बॉडी आहे. अजून असं नाही झालं तर आपण महासभेत नानाच्या पत्रव्यवहारांनी आपण NMMC ला सांगू शकतो की तुम्ही लायसन्ससाठी अप्लाय करा. कंझ्युमर प्रोटेक्टर ऍक्ट आहे त्याच्या फर्स्ट सेक्शनमध्येच सबसेक्शन 9 मध्ये लिहिलंय कंझ्युमर राईट्स. कंझ्युमरचे जे राईट आहेत त्याच्यात लिहिलेले आहेत. तर सेकंड क्लॉजेस बोलतोय द राईट टू बी इन्फॉर्म्ड अबाउट क्वालिटी, क्वांटिटी, पोटेन्सी, प्युरिटी, स्टँडर्ड अँड प्राइस ऑफ गुड्स. तो जरी क्वालिटी सांगतोय, काय स्टँडर्ड सांगतोय, पण प्राइस त्यांनी सांगितलं नाहीये. नंतर दुसरा पॉइंट 5वा सबक्लॉज असं म्हणतो की राईट टू बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट अनफेअर प्रॅक्टिसेस अँड एक्सप्लॉयटेशन ऑफ कंझ्युमर. आता आपल्याला माहीतच नाही कशात विकणार आहे तर आपला कुठे पण हे हक्क मारला जाऊ शकतो. 5वा पॉईंट असं आहे की राईट ऑफ कंझ्युमर. आता कंझ्युमर अवेअरनेस, आता कंझ्युमरला अवेअर करायचं तर ते अडाणीने हे 2 न्यूजपेपरमध्ये छापूनच एवढा त्याचं पब्लिक नोटीस दिलेलं आहे.
आता एवढे 2 पब्लिक नोटीसमध्ये किती तो अवेअर होणार आहे आणि किती त्याला माहिती असणार आहे की त्याच्या घरी कुठला इलेक्ट्रिसिटी येणार आहे, काय स्टँडर्ड असणार आहे आणि काय प्राईजमध्ये येणार आहे. आता गरीबाला कसं परवडणार ते आता मला क्वेश्चनच आहे. आणि जसं ओंकार म्हटलं आपल्याला की पालिका पण अप्लाय करू शकते, तर पालिका नक्कीच अप्लाय करू शकते, पण अप्लाय करायच्या पहिले तिथला सोशल इम्पॅक्ट असेसमेंट करायचा लागतो. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलेलं आहे आर्टिकल 243W. त्याच्यात असं आहे की लोकल अथॉरिटीला पॉवर आहे, ते त्यांचं स्वतःचं हे करू शकतात, ऑटोनॉमस पॉवर दिलेलं आहे. तर ते पण डावललं आहे पालिकेचं. आणि आता ते प्रायव्हेटायझेशनच आहे. जर पालिकेला ते लायसन्स भेटलं तर पुढे जाऊन जे पैसे अदानीकडे जाणार होते ते पैसे परत पालिकेलाच भेटणार आणि पालिका निश्चित ते नॉन प्रॉफिट आहे, गव्हर्नमेंट बॉडी आहे, तर ते पैसे परत आपलेच वेलफेअरला लावणार, ही मला गॅरंटी आहे. आणि जसं आपण बघणार मुंबईमध्ये, साऊथ मुंबईमध्ये टाटा देते, सबॉब्समध्ये रिलायन्स देते आणि वरती वसई विरारला अदानी देते. तर माझी इच्छा असेल तरी प्रायव्हेटायझेशन होत असेल तर एक साथ 3 ते 4 प्लेअरला इंट्रोड्यूस केलं पाहिजे, फक्त अदानीला नाही दिला पाहिजे. तर आता माझा प्रश्न असा आहे की जर प्रायव्हेटायझेशन झालं इंडियामध्ये किंवा नवी मुंबईमध्ये, तर दर 6 महिने तुम्हाला रस्त्यामध्ये उतरायची हाऊस आहे का तुम्हाला? जर नसेल तर आताच आमच्यासोबत या आंदोलनमध्ये आणि जे काही इथे आहे तुमचे काय तुमचा हक्क वाचवण्यासाठी इथे आहे. पहला मुद्दा ये है कि पावर डिस्ट्रीब्यूशन राइट्स एक पब्लिक कंपनी को देने के पहले कंज्यूमर्स के बिहाफ पे एनएमएमसी जो टर्म्स एंड कंडीशंस देंगे उस बिहाफ पे कॉन्ट्रैक्ट बनना चाहिए और एमईआरसी को पब्लिक अवेयरनेस करना चाहिए. उसके पहले पब्लिक को बताना चाहिए कि एक कंपनी ऐसा आ रहा है और ठीक से उसका अवेयरनेस करना चाहिए. और एमईआरसी और महावितरण को प्रूव करना चाहिए कि उनके सर्विसेज कहाँ लैक हो रहे हैं कि हमें प्राइवेट कंपनीज को बुलाने की जरूरत पड़ रही है इसमें, क्योंकि एमईआरसी तो बराबर काम कर ही रहे हैं, तो प्राइवेट कंपनी का तो जरूरत है ही नहीं उसमें. और दूसरा मेरा मुद्दा ये है कि ये 15 दिन हमने जो रिसर्च किए हैं, हमने वहां जाके, जो अडानी बॉम्बे में सप्लाई कर रहा है, तो वहां जाके भी हमने रिसर्च किए हैं और हमने ऑनलाइन उनके कंप्लेंट्स भी देखे हैं ट्विटर वगैरह पे. तो उससे हमें पता चला है कि अडानी जब अपना इंफ्रास्ट्रक्चर बिल्ड कर रहे थे तो उन्होंने जो रास्ते खोदे हैं लाइन बनाने के लिए, तो रास्ते तो खोदे हैं उन्होंने, पर उनको भरा है म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने. तो ये चीज यहाँ नई मुंबई में नहीं होनी चाहिए, वो हमारा मुद्दा है. और दूसरा उनके बिल के रिगार्डिंग हमारा मुद्दा ये है, कंप्लेंट है कि एक राधा कृष्णा रोड है बॉम्बे में, तो वहां पे लाइट बंद हो गई थी. तो इन्होंने कॉल किया उनके इसको चैटबॉट को, तो चैटबॉट पे कंप्लेंट एक्सेप्ट करने की कोई भी सुविधा नहीं है. और दूसरा ये है कि 5 दिन तक उन्होंने कंप्लेंट रेज की, सब किया, पर उन्होंने कंप्लेंट एक्सेप्ट ही नहीं किया. फिर फाइनली उन्होंने ट्वीट किया, ट्वीट उन्होंने देखा और फिर उन्होंने कंप्लेंट रजिस्टर किया और उनको सुधारा. और वैसे ही एक मुद्दा बॉम्बे में हुआ था कि वहां पे एक इलेक्ट्रिसिटी वायर जल गया था, तो उसके लिए भी उन्होंने कंप्लेंट किया, तो वो भी उनका मुद्दा एक्सेप्ट नहीं किया था. फिर उन्होंने न्यूज़पेपर में उसका जाहिरात दिया और उसके बाद उन्होंने पूरा सुधार किया है. तो ये सब चीज नई मुंबई में नहीं होनी चाहिए, इस बात की हमें गारंटी चाहिए, ताकि नॉर्मल जो हमारे लोग हैं उनको प्रॉब्लम नहीं होना चाहिए इस चीज की वजह से. तर माझा प्रश्न असा होता की अदानीने पब्लिक नोटीस दिली आहे की त्यांनी लायसन्स अप्रुव्हलसाठी ॲप्लिकेशन दिलं आहे आणि MERCने जरी तो लायसन्स अप्रूव्ह केला, तर माझा प्रश्न कमिशनला आहे की जरी प्रायव्हेट पॉवर सप्लाय आली तरी MECB कंटिन्यू राहणार, याची आम्हाला गॅरंटी पाहिजे. पब्लिकला ऑप्शन पाहिजे की तो प्रायव्हेट सप्लाय घेणार की गव्हर्नमेंट सप्लाय घेणार. फॉर एक्झाम्पल आता कॉम्पिटिशनचा एरा चालू आहे की मार्केटमध्ये जर मला नेटवर्क कनेक्शन घ्यायचं आहे तर त्याच्यात एअरटेल घेऊ शकत आहे, मी चूज करू शकत आहे, जिओ घेऊ, एअरटेल घेऊ, या मी ग्रामीण भागात चालले की तर मी BSNL यूज करू शकत आहे, जी सर्व्हिस गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते. तसंच इथं पण वी पीपल विल डिसाइड व्हॉट टू चूज, की मी अदानीची लाईन घेऊ, टाटाची लाईन घेऊ का MECBची लाईन घेऊ. इथं मोनोपोली नाही व्हायची का, तुम्हाला एकच ऑप्शन आहे, हीच घ्यायला लागेल. कारण जनता ही टॅक्स पे करतं सरकारला का, कारण सरकार सेवा देतं, तशी सर्व्हिस देतं. आता रिसर्च करत असताना आम्ही स्वतः प्रत्यक्षात तिकडे जाऊन एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न केला, तर तिकडे आम्ही गेलो असता की आम्हाला आढळून आलं की तिकडे अशा प्रकारचं कोणतं इलेक्ट्रिसिटी रिलेटेड ऑफिसच नाही आहे. ते ॲक्च्युली ऑफिस आहे मुंबई एअरपोर्टचं, इंटरनॅशनल एअरपोर्टचं.
आणि तिकडे आम्ही चौकशी केली तर तिकडे किशोर पाटील असं कोणत्या व्यक्ती तिकडे आम्हाला आढळून आलं नाही. त्याच्यानंतर आम्ही तिकडे त्यांना ॲप्लिकेशनसाठी विचारलं तर त्यांनी आम्हाला तिकडे एक बिझनेस प्लॅन दिला. तो बिझनेस प्लॅन घेतला आम्ही. आता तो बिझनेस प्लॅन होता इंग्लिशमध्ये. तर आता आमच्यासारखे स्टुडंट लोक आम्ही ते इंग्लिशमध्ये वाचू शकतो, पण सामान्य नागरिकाला जर त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा काय त्यांना त्यांचे प्रश्न वगैरे काय सॉल्व्ह करायचे असतील तर ते इंग्लिशमध्ये वाचू शकत नाही. सगळ्या लोकांना ते पॉसिबल नाही आहे. तर ते आम्ही त्यांना विचारलं की इथं हिंदी किंवा अदर लँग्वेजमध्ये आहे का, तर ते बोलले नाही, फक्त हे बिझनेस प्लॅन आपला इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे आणि ॲप्लिकेशन लेटर तुमचा काही तो अजून आला नाही आहे. त्याच्यामुळे आणि त्यांचा जो मेन ॲड्रेस आहे तो त्यांनी डायरेक्ट वडोदराचा दिला आहे. इथे तर काय त्यांचं असं काय आहेच नाही आहे. तर मग हे सगळ्यामध्ये जी आपली जी होणारी फसवणूक आहे त्याच्यापासून आपण लोकांना अवेअरनेस केलं पाहिजे की पुढे जाऊन आपल्याला याचा काही प्रॉब्लेम होता कामा नये किंवा कुठे आपली फसवणूक होता कामा नये. मैं आपको एक जानकारी की बात बताना चाहता हूँ कि अभी जस्ट कृष्णा ने बोला कि अडानी इलेक्ट्रिसिटी प्रॉफिट मेकिंग कंपनी है, ईयरली 6,000 करोड़ का बिजनेस करता है प्रॉफिट. तो मैं ये कहना चाहता हूँ इतना प्रॉफिट करते हुए भी ये प्राइवेट कंपनी को क्यों दे रहे हैं. और एमएससीबी के जो रेट स्ट्रक्चर्स है वो बहुत हाई है अकॉर्डिंग टू अडानी इलेक्ट्रिसिटी पावर सप्लाई. तो जब एमएससीबी इतना हाई प्राइस में दे रहा है, अडानी इतना लो प्राइस में दे रहा है, तो एमएससीबी क्यों नहीं दे सकता है. तो मेरा एक जानकारी की बात मैं आपको बताना चाहता हूँ कि अभी दिल्ली हो गया, तमिलनाडु हो गया और हिमाचल प्रदेश हो गया. अभी हिमाचल प्रदेश 125 यूनिट फ्री इलेक्ट्रिसिटी देता है और तमिलनाडु देता है 100 यूनिट और दिल्ली देता है 200 यूनिट इलेक्ट्रिसिटी फ्री. तो मैं ये चाहता हूँ कि क्या नई मुंबई के लोगों के लिए फ्री इलेक्ट्रिसिटी मिल सकता है. अगर नई मुंबई के लोगों के लिए फ्री इलेक्ट्रिसिटी सप्लाई भी नहीं मिल रहा है, क्या उनके वीकर सेक्शन को मिल सकता है फ्री इलेक्ट्रिसिटी जो गवर्नमेंट के साइड से है. और मेरा एक टॉपिक कहने की बात है, अभी आपको पता ही रहेगा कि जियो टेलीकॉम जब स्टार्टिंग में स्टार्ट हुआ था उन्होंने सबके लिए फ्री अनलिमिटेड कॉल्स, फ्री डेटा वगैरह दिया. ये उनका सिर्फ मार्केटिंग स्ट्रैटेजी है ताकि बहुत सारे सब्सक्राइबर बेस को गेन करे. फिर नेक्स्ट में क्या होता है कि आपको पता ही होगा अभी वही प्राइस मेकिंग कंपनी हो गई है, वही प्राइस जो है बनाती है. तो मैं ये नहीं चाहता हूँ कि इलेक्ट्रिसिटी के साथ भी वैसे ही हो. जो अभी अडानी जो स्टार्टिंग में रेट्स कम ला के पब्लिक के सब सब्सक्राइबर बेस बढ़ा के रेट्स कम करे. तो ये सब चीज़ में फंसे नहीं आप. ब्यूरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क.